जय शिवराय मंडळी. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, मी चाललो आहे मुंबईला लग्नासाठी. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या साखरपुड्याची व्हिडिओ बघितला असाल. तर त्याच मुलीच्या लग्नासाठी मी मुंबईला जातो आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये कोकणातील लग्न कशा पद्धतीने केलं जातं, हे लग्न ॲक्च्युली आहे मुंबईला, तरीसुद्धा आपल्या कोकणातील लग्न हे मुंबईत जरी असलं तरी पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे केलं जातं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता माझा जर्नी गावाहून मुंबईला, म्हणजे इथून मी आता लांजाला बसने जातो आहे आणि पुढेसुद्धा म्हणजे लांजाहून मुंबईला ट्रॅव्हल्सने जाणार आहे. तर जी काय ट्रॅव्हल्स मला मिळेल, म्हणजे मी अजून काय रिझर्वेशन वगैरे केलं नाही आहे, तर जी कोणतीही भेटेल मला ट्रॅव्हल, त्या ट्रॅव्हलने मी पुढं मुंबईला जाणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपल्या जर्नीला आपण सुरुवात करूया. तर चला. सुरू झालेला आहे. फायनली म्हणजे आपण लांजात तर पोहोचलो आहे. ट्रॅव्हल्ससुद्धा आपल्याला मिळाले आहे. 7ची ट्रॅव्हल्स आहे आपली. तर चला जाऊया, आपण थोडासा नाश्ता वगैरे करूया आणि निघूया. तर फायनली मंडळी, आपण जिथे लक्झरी लागतात तिथे पोहोचलो आहे. पण आपली लक्झरी तर अजून काही आली नाही आहे. आपल्या लक्झरीचं नाव आहे रामेश्वर. 7 वाजे पण येतो म्हणून बोलले आहेत. बघूया, अजून तर काही आलेलं नाही आहे. तोपर्यंत आपण वेट करूया. जर्नी स्टार्ट झालेला आहे. तर मिळालेलं आहे. आपण चाललो आहोत मुंबईला. भेटू. सकाळ मंडळी, फायनली मी मुंबईला पोहोचलो आहे आणि आपला प्रवाससुद्धा व्यवस्थित झाला. सकाळी 5 वाजता पोहोचलो मी इकडे. तर आता निघायचं आहे. जिथे लग्न आहे तिथे कांदिवलीला. अशा प्रकारे माझी तयारी तर झालेली आहे. अंघोळ वगैरे फ्रेश झालो आहे मी. नाश्ता करून निघायचं आहे. तर चला पोहोचूया कांदिवलीला. आपला नाश्ता तर तयार आहे. नाश्ता करूया आणि पुढच्या तयारीला लागूया. फायनली म्हणजे मी लग्नाला जायला निघालो आहे. तयारी तर झालेली आहे. बघा, व्हाईट शर्ट. चला पोचूया आपण कांदिवलीला. म्हणजे मी कांदिवलीला उतरलो आहे. आता जो इथं लग्न आहे त्या दिशेने मी चाललो आहे. शोधत का होईना हॉलजवळ येऊन पोचलो आहे. मी माझ्या भावाच्या बाईकवरून आलो आहे. तर हा तो हॉल आहे, इथं आपण येऊन थांबलो आहे. इथे लग्न आहे. चला, मुहूर्ताची वेळ तर झालेली आहे. मामा, अमित वर. फायनली मंडळी, आपण लग्नाच्या इथे पोहोचलो आहे. लग्नाच्या विधी सुरू झालेल्या आहेत. तर आपण ज्या विधीपासून कंटिन्यू करतो कॅमेरा, तिथून मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. तर चला सुरुवात करूया. तेच लेट झालं.
हॅलो, अक्षता वाटून घ्या सगळ्यांना. नवरदेव लवकरात लवकर या ठिकाणी जाणूशेवर घेऊन यायचं आहे. उष्टी हळदीचा कार्यक्रम करून घ्या. उष्टी हळदीचा कार्यक्रम करून घ्या. हा नवरदेव आपण लवकरात लवकर लग्नासाठी यायचं आहे जाणूशेवरती. मंडळी, या लग्न सोहळ्यासाठी या मंदिरामध्ये वाडीतील तसेच मुंबईतील भावकी सुद्धा उपस्थित आहे. नवऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. तर जे जे आहेत ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतीलच. आपण व्हिडिओ कंटिन्यू करतोय. तुझी ओळख करून द्या ना. नाही घालायचं मी मला फोन काय ठीक आहे. उस्मानाबाद चिरंजीव वैभव, त्याप्रमाणे चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी प्रांजली यांच्या विवाहासाठी जमलेले मित्रपरिवार, आप्तेष्ट परिवार, सगळे सोहरे, त्याप्रमाणे प्रतिष्ठित
गणपती कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान मोठे दंते हिरा झळकतो पायी पायी जनगागरे ऋणजुनी प्रेमे बरा गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेद वदे महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान अविरलमतधारा धौतकुंभशरण्य परिबलयुत गात्र संततं मंगलं शुभमंगल सावधान विघ्नेश्वर विघ्न विधूरकारी निर्विघ्नकार्य सकलार्थ सिद्धे विघ्नेश्वर विघ्न हरेश पूज्य मधुराभ्यां शुभकांत दात्र शुभमंगल सावधान यद्मंगलं महेन्द्रस्य प्राप्तदेव समागमे ऋषभेस्तु यमानस्य तप्ते भवतु मंगलं वा शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते युगलं स्मरामि शुभमुहूर्त इष्टदेवतेचे कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे चिंतन गणविजय सुमूर्त सावधान ब्रह्मा सावित्री चिंतन गणविजय सुमूर्त सावधान लक्ष्मी नारायण चिंतन गणविजय सुमूर्त सावधान महेश्वर चिंतन गणविजय सुमूर्त जय घंटा शब्द प्रमाण सुमूर्त सावधान सावधान सावधान
तर मंडळी काही कारणास्तव मला लग्नाला लेट यायला मिळालं आहे, त्याच्यामुळे अगोदरचे जे व्हिडिओ होते ते मला शूट करता आले नाही आहे. जेव्हापासून मी पोहोचलो इथे तर तेव्हापासूनचे विधी किंवा जे सगळे शूट आहेत ते मी केले आहेत, ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही. तर अशा प्रकारे जे जे पुढे विधी होणार आहेत ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. ते पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत मी नक्कीच करणार आहे. फायनली मंडळी लग्न तर लागलेलं आहे, बाकीचे विधी सुरू आहेत. जसे जसे विधी होत आहेत मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर आपल्यासोबत आहेत नवऱ्या मुलाचे मामा. तर मामा सांगा कशा प्रकारे तुमची तयारी चालू होती? हा हॉल तुम्ही इथेच राहता, कांदुलीलाच राहता ना? गावी असता तुम्ही? कालच. मग ही व्यवस्था वगैरे म्हणजे हॉलची व्यवस्था वगैरे अगोदरपासून झाली होती तुमची? नवरा इकडेच राहतो ना? तर तुम्ही गावी असता. मंडळी आपल्यासोबत होते नवऱ्या मुलाचे मामा जे असतात गावी. त्यांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की या लग्नाची व्यवस्था, हॉलची व्यवस्था कशा प्रकारे करण्यात झाली. नवरा मुलगा तर मुंबईलाच असतो, कांदिवलीलाच असतो. कांदिवलीत असल्यामुळे त्याने हा जवळचा हॉल त्यांनी बुक केला होता. हॉलची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित आहे, सुंदर आहे. जेवणाची व्यवस्था तर खाली आहे. जेवणाची व्यवस्था टाईम झालेला आहे. जेवणाची सोय आहे खाली. आपण सुद्धा बघूया तिकडे कशा प्रकारे व्यवस्था चालू आहे. मंडई झालेली आहे जेवणाची वेळ. तर बाकीचे गेलेलेच आहेत, त्याप्रमाणे आपण सुद्धा जेवण घेऊया. तर जेवणाची व्यवस्था खाली कशी चालू आहे हे सुद्धा मी माझ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला जाऊया, तिथं जेवण सुरू आहे. तर मंडळी या लग्नासाठी आपल्याला आपल्या वाडीतील भावकी तसेच मुंबईची भावकीसुद्धा उपस्थित आहेत. हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या बघू शकता. हां नक्की. तर इकडे सुद्धा उपस्थित आहेत मुंबईकर भावकी आणि गावची भावकी सुद्धा. तर
मंडळी जेवणाची व्यवस्था सुद्धा ह्या इकडे केलेली आहे. आपण बघूया अरेंजमेंट कशी चालू आहे आणि खरोखरच जेवणाला सुरुवात केला नाही आहे काय. तर चला जाऊया आतमध्ये. हां, तर जेवणाची व्यवस्था केलेली आहे, आपण बघू शकता. थोडं मॉडर्न पद्धतीमध्ये आहे जेवण वाढण्याची पद्धत. जशी हॉलची रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे व्यवस्था अरेंजमेंट चालू आहे. तर अशा पद्धतीने इकडे सुद्धा आहे. तर फायनली मंडळी जेवणाची अरेंजमेंट तर झालेली आहे. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आपण सुद्धा जेवून घेऊया. भूक तर भरपूर लागले. तर जसं जेवण होईल तसं व्हिडिओ आपण परत कंटिन्यू करूया. तर चला आपण सुद्धा जेवण घ्यायला सुरुवात करूया. जेवणाला सुरुवात करूया. कुठे तिकडे जायचं ना? अरे आओ. हा काका नमस्कार. हो बस. व्यवस्थित आता तुम्हाला माहिती. अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. तर जेवणाला सुरुवात करायची आहे. चला जिथे जागा मिळते तिथे बघूया. आपलं जेवण तर पूर्ण झालेलं आहे आणि ह्या लग्नात माझी भाची मला भेटलेली आहे. सोबत माझी बहीण आणि तिचा मुलगा आपल्याबरोबर आहे. स्मित, आपला स्मित बहीण. तर अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे पूर्ण. तर आपण बघूया परत एकदा वरती काय विधी चालू आहेत ते पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतोच. तर हे सुद्धा आहे तिकडे नवरीचा भाऊ आणि तिची बायको. तर या लग्नाच्या निमित्ताने आपल्याला आपली मुंबईची भावकी म्हणजे आपले रिलेटिव्ह आणि आपल्यासोबत आहे यतीशसुद्धा. हा बघा यतीश कॅमेऱ्यासमोर यायला थोडासा घाबरतोय. तर त्याला आपण कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे या लग्न सोहळ्यामुळे आपल्याला आपले गावातले मंडळी आणि मुंबईत सुद्धा भावकी आपल्याला इथे मिळालेले आहे. चला बघूया आता लग्नाचे काय विधी सुरू आहेत. तर आपण मंडळी या लग्नाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या मुंबईतील भावकीसुद्धा इथे आलेले आहे. तर ह्यांना सुद्धा आपल्याला भेटायचा एक चान्स किंवा तो एक फायदा झालेला आहे. तर आपण यांना असं तर कधी भेटू शकत नाहीत, म्हणजे गावी आल्यावरती त्यांच्या भेट होते. पण या लग्नाच्या माध्यमातून ते आपल्याला भेटले आहेत. तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे सगळे आपले गावची आणि मुंबईची मंडळी आहे. आपल्याच वाडीतील सगळे भावकी मिळालेले आहेत. तर त्याच्यापैकी हे सुद्धा आहेत. तर हे कोण कोण आहेत हे तुम्हीच ओळखा आपापल्या रिलेटिव्सला. तर त्याचप्रमाणे हे बघा इकडे सुद्धा आहेत. हां 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 त्याने घेतला आहे मी व्हिडिओमध्ये. तर फायनली मंडळी जेवण तर सगळ्यांचं झालेलं आहे. तर जेवणानंतर थोड्याशा गॉसिप सुरू आहेत. तर आपण सुद्धा जाऊया लग्नाच्या विधी आता काय चालू आहेत. तर चला बॅक टू हॉल.
प्रकारे आता एकंदरीत जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे. मला वाटतं नवरी आणि नवरासुद्धा जेवायला गेलेले आहेत. तर त्यानंतरचा भाग असणार आहे ते काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. आता अशा प्रकारे जेवण तर झालेलं आहे आणि थोडासा रिलॅक्स माहोल आहे. जे या लग्नाला उपस्थित आहेत त्यांना त्यांचे आपापले रिलेटिव्ह फ्रेंड्स वगैरे मिळालेले आहेत. त्यांच्या गॉसिप गप्पा चालू आहेत. फायनली म्हणजे लग्न तर झालेलं आहे आणि अशा प्रकारे आता नवरा नवरींना प्रेझेंट देण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो ते लाईनसुद्धा आहे इथे आणि तो कार्यक्रमसुद्धा सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रेझेंटचा कार्यक्रमसुद्धा सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकता ही लाईन आहे एवढी. अशा प्रकारे नवऱ्याकडची फॅमिली सुद्धा इथे हजर आहे. तर हे जे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणजे हे मामा आहेत आणि आपण म्हणजे आहेत अच्छा हां सगळे त्यांच्या फॅमिलीमधलेच आहेत. सगळे रिलेटिव्ज आहेत, नातेवाईक आहेत. हां तर हे त्या आपण जे बघतोय हे सगळे रिलेटिव्ज आहेत त्यांचे. वेलकम. तर मंडळी आपण या लग्नाला थोडेसे लेट पोहोचल्यामुळे अगोदरचे जे व्हिडिओ होते म्हणजे व्हिडिओ होते ते आपल्याला कॅमेऱ्यामध्ये आपल्या घेता आले नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुण्यवचन किंवा एकंदरीत जे अगोदरचे व्हिडिओ होते ते आपल्या व्हिडिओमध्ये झाले नाही आहे शूट आणि मला मिळालेसुद्धा नाही आहेत. पण जेव्हापासून मी इथं आलो आहे त्या मोमेंटपासून मला जेवढं शक्य होतं व्हिडिओ करायला ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मंडळी ज्या विधी चालू आहेत त्याचप्रमाणे एका बाजूला हळदीकुंकूसुद्धा कार्यक्रम चालू आहे. हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. तर ज्या सौभाग्यवती आहेत त्यांना हळद आणि कुंकू देण्याचा कार्यक्रमसुद्धा इथे चालू आहे. तर एक छान उत्तम प्रकारे हा सुद्धा कार्यक्रम यांनी राबवलेला आहे. आपण बघू शकता. तर मंडळी हे लग्नाचं व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि आता प्रेझेंट कार्यक्रम सुरू आहे. तर मी सुद्धा प्रेझेंट दिलेलं आहे आणि अशा प्रकारे मी आता म्हणजे निघणार आहे थोड्याच वेळात. तर अशा प्रकारे हे लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या वधूवरांना आपले शुभ आशीर्वाद द्या आणि त्यांना आपण या भावी वाटचालीसाठी भावी आयुष्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया.
फायनली मंडळी हे लग्न तर व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे. तर आपण आपल्या आता घरी चाललो आहोत. तर मला आजचा हा लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला ठेवत असतो. भेटूया चॅनलच्या एका परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.